नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा डी.एम.आर नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आज एक खूप महत्त्वाची अपडेट घेऊन आलो आहे. अपडेट आहे नगर परिषद प्रशासन संचालनालय या संदर्भामध्ये. तर पहा, नगर परिषद संचालनाच्या अंतर्गत जे आहे आरोग्य विभागाची पण पदं भरली जातात. आरोग्य विभागामध्ये जे आहेत आपल्या जे नगर परिषदच्या अंतर्गतमध्ये बरेच पदं असतात, ज्यामध्ये मेडिकल ऑफिसर असेल, त्यानंतर मग परिचारिका असेल, स्टाफ नर्स वगैरे, हे पदं वगैरे जे आहेत ते सर्व याच्या अंतर्गत भरले जातात. मित्रांनो, हे पदे जे आहेत या पदासाठी एक महत्त्वाची माहिती आलेली आहे, जी की आहे नगर परिषदच्या संचालनालयामार्फत. तर पहा, या ठिकाणी ही माहिती एक इंडिकेट करत आहे की ही जर माहिती बाहेर आली आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की नगर परिषद जे आहे याची भरती जी आहे संदर्भामध्ये महत्त्वाची माहिती आहे, भरती होणारच आहे. त्यामध्ये या पहा, डेट तुम्ही पाहू शकता. डेट जे आहे 23 फेब्रुवारी 2026 आहे. तर आज पहा, जवळपास 9 तारीख आहे, म्हणजे हे एक 10 ते 15 दिवसापूर्वीची माहिती आहे. ठीक आहे. तर यामध्ये काय सांगायला लागले पहा, प्रति कोणाकोणाला काढलेले आहे. आता जेवढे महाराष्ट्राअंतर्गत जे नगरपालिका आहेत, त्यानंतर जिल्हा सह आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालय सर्व, या तिघांनाही सर्वांना हे जे आहे पत्र निघालेलं आहे. तर यांना काय करायचं, तर या त्यांच्यामार्फत ही सर्व माहिती ही पहा या ठिकाणी आपल्याला समजत आहे. तर पहा, विषय काय सांगतोय. विषय सर्वात महत्त्वाचा, राज्यातील नगर परिषद आस्थापनेवरील गट क, ठीक आहे, म्हणजे ग्रुप सी, त्यानंतर गट ड म्हणजे ग्रुप डी, रिक्त पद भरती प्रक्रियाबाबत. आता या ठिकाणी यांना माहिती अशी भेटली की त्यांनी माहिती पुढं पदभरती काढावी म्हणून वगैरे असं त्यांनी माहिती पुढं फॉरवर्ड करत आहे. तर त्या अगोदर यांनी काय केलेलं आहे, जी काही आस्थापनेवरील गट क व गट रिक्त पदभरती आहे ती प्रोसेस चालू करण्यासंदर्भात ही महत्त्वाची माहिती आहे. तर पहा, या ठिकाणी संपूर्ण माहिती पाहून घेऊया आपण. तर पहा, सुरुवातीला काय सांगितलं आहे, उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने नगर परिषद नगरपंचायतीमधील गट क म्हणजेच मी सांगितल्याप्रमाणे ग्रुप सी व ग्रुप डीच्या स्थायी रिक्त पदाची संख्या जी आहे सरळ सेवा पदभरती प्रक्रिया राबवण्याबाबत कळवण्यात आले आहे. म्हणजे ही पदभरती करा म्हणून या ठिकाणी कळवण्यात आले आहे असं या ठिकाणी सांगण्यात आले. त्यानंतर संदर्भ क्रमांक 2 जो आहे या ठिकाणी काय सांगतोय, बाबत काही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शैक्षणिक अर्हतेमधील बदलाबाबत विचारणा करण्यात येत आहे. तर काही जिल्हाधिकारी कार्यामधून जे आहेत शैक्षणिक अर्हता म्हणजे एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये चेंजेस करण्याबाबत त्यांना विचारणा येत आहे. तर त्या संदर्भात हे शैक्षणिक जे आहे तुमचं क्वालिफिकेशन, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे त्या संदर्भात हे तुम्हाला समजून जाईल की तुम्ही जर पदभरती हे देणार आहे तर तुम्हाला कोणतं जे आहे शिक्षण असणं गरजेचं आहे, कोणत्या पदासाठी कोणतं शिक्षण अनिवार्य आहे, हे तुमचा डाऊट या ठिकाणी क्लिअर होऊन जाणार आहे मित्रांनो. त्यानंतर पहा, दुसरं काय सांगतो पण नंबर 2, त्या अनुषंगाने आपणास कळण्यात येते की सोबत जोडलेल्या सेवा प्रवेश नियम. आता हे सेवा प्रवेश नियम आहेत जे काय आहेत यानुसार तुम्हाला समजून जाईल. दिनांक 20/3/2025 रोजीच्या आदेश व शासनाच्या प्रचलित धोरणानुसार सरळ सेवेची पदभरतीच्या नियमानुसार कारवाई करण्यात यावी. ठीक आहे. प्रत्येक जे पद आहेत त्यानुसार या ठिकाणी सेवा प्रवेश वगैरे निघालेले आहेत. आता या ठिकाणी तुम्ही हे सर्व पाहू शकता. या ठिकाणी नगर परिषद नगरपंचायत सेवा प्रवेश व सेवांच्या वर्गीकरण शर्ती विशेष आदेश 2024. ठीक आहे मित्रांनो, 20 मार्च हे लेटर आहे 2025चं. त्यानंतर पहा, या ठिकाणी प्रत्येक पदानुसार या ठिकाणी सेवा प्रवेश आपल्याला पाहायला भेटत आहेत. तर ते आपण स्टेप बाय स्टेप पाहून घेऊ. या ठिकाणी पहिलं पहा, या ठिकाणी जे दिलेलं आहे एक महत्त्वाचा पॉईंट, वयोमर्यादा. आता प्रत्येकासाठी अर्ज भरणार आहे तर तुम्हाला ही अट असणं गरजेचे आहे. किमान वयाची अट जी आहे 18 वर्ष पूर्ण व कमाल वयोमर्यादा महाराष्ट्र शासनाच्या प्रचलित नियम व त्या अनुषंगाने वेळोवेळी निर्गमित करण्यात येतील. आता या ठिकाणी म्हणजे एक नॉर्मल जे आहे 18 मिनिमम आहे, मॅक्झिमम जे आहे त्याच्या ॲडनुसार जे आहे ते सांगण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्या वेळेनुसार ते बदल करण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. जर महाराष्ट्र नगर परिषदची पदभरती आली तर त्या ठिकाणी पण वय मर्यादा जे आहे ते त्या ठिकाणी मेन्शन केलं जाईल, ॲड केलं जाईल, जेणेकरून तुम्हाला त्यावेळेस समजून जाईल की तुम्ही फॉर्म भरताना काय वय असणार आहे तुम्हाला. त्यानंतर पहिले जे आहे या ठिकाणी पदनाम महत्त्वाचे या ठिकाणी पॉईंट पाहून घ्या तुम्ही, ज्यामध्ये तुम्हाला पद्धत काय असणार आहे, नेमणुकीकरता अर्हता काय असणार आहे. तर सुरुवातीला पदनाम श्रेणी दिलेल्या अनुक्रमांक, नंतर नेमणुकीची पद्धत व प्रमाण, सरळ सेवा किंवा पदोन्नती. आता उदाहरणामध्ये जर या ठिकाणी 100 पदे असतील, त्या ठिकाणी जर 100 पदे पूर्णपणे जर पदोन्नती असतील तर त्या ठिकाणी सरळ सेवा होणार नाही मित्रांनो. आणि 100 पदे जर पूर्णपणे या ठिकाणी पदोन्नती नसतील तर त्या ठिकाणी जर 50 पदोन्नती असतील आणि 50 सरळ सेवा असेल तर त्या ठिकाणी जे आहे 50 पदेची सरळ सेवा भरती होईल आणि 50 पदे जे आहेत पदोन्नतीमार्फत ते पुढे जातील, भरली म्हणजे प्रमोशन मार्फत ते पदे येतील. म्हणजे ती 50 जे आहे ते पदे भरली जाणार नाही, फक्त 50 भरली जाईल. ठीक आहे.
आता या ठिकाणी वरिष्ठ लिपिक म्हणजे घटकाचा वरिष्ठ लिपिक जे आहे पूर्णपणे पदोन्नती आहे या ठिकाणी, मग हे 100% पदोन्नती होऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर आता मी सांगितल्याप्रमाणे 50% या ठिकाणी, तर 50% सरळ सेवाने होणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय काय लागते, जे कोणी लिपिक टंक लेखकसाठी भरणार आहे तर त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. त्यांचं 30% जे आहे शब्द प्रति मिनिट म्हणजेच वर्ड्स पर मिनिट जे आहे त्यांचं 30% आणि 40% असणं गरजेचं. 40 इंग्रजी आणि 30 मराठी हे असे MSIT वगैरे. आणि पदोन्नतीसाठी त्यांचे प्रोमोशनल रूल्स आहेत. त्यानंतर वाहन चालक वगैरे हे सर्व आहेत. आपल्याला आरोग्य विभागाचं पाहायचं आहे, तर आपण डायरेक्टली त्याच टॉपिकवर जाऊन हे या ठिकाणी पाहू शकता. सार्वजनिक आरोग्य विभाग या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो. तर सुरुवातीला जे आहे पहिलं या ठिकाणी जे आहे वैद्यकीय अधिकारी. ठीक आहे. हे लेटेस्ट आहेत. आता तुम्हाला मी तारीख पण सांगितलेली आहे, फेब्रुवारीच्या महिन्यामधलं हे आहे मित्रांनो. ठीक आहे. त्यामुळे हे एकदम लेटेस्ट आहे, तुम्हाला हे गृहीत धरणं गरजेचं आहे. त्यानंतर पहा या ठिकाणी सरळ सेवा 100%. आता मेडिकल ऑफिसरची वॅकन्सी जर आली, 100 जागा आल्या असतील तर त्या ठिकाणी 100 जागांची पूर्ण पदभरती निघेल, कारण या ठिकाणी 100% सरळ सेवा सांगण्यात आलेला आहे. त्यानंतर मान्यता प्राप्तता काय काय अटी असणार आहेत, एज्युकेशन क्वालिफिकेशन, त्यानंतर काय काय त्यांना लागेल, काय प्रमाणपत्र वगैरे. तर पहा या ठिकाणी सर्वात अगोदर त्यांचं MBBS असणं जे गरजेचं आहे, पण मान्यता प्राप्त विद्यापीठापासून वैद्यकीय पदवी म्हणजेच MBBS असणं, पास असणं गरजेचं. दुसरा पॉईंट, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल जे आहे अधिनियमांतर्गत त्यांचं नोंदणी आवश्यक आहे. त्यामध्ये निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील कामकाजाचा किमान 3 वर्षाचा अनुभव. आता MBBS केला असेल, त्यानंतर मग रजिस्ट्रेशन झालं असेल, मग त्यानंतर 3 वर्ष असेल तर मग तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट म्हणजे मराठी भाषेचं ज्ञान तुम्हाला या ठिकाणी आणि खूप महत्त्वाचं आहे, म्हणजेच आवश्यक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे पहा या ठिकाणी जे आहे आरोग्य सहाय्यक. आता आरोग्य सहाय्यक म्हणजे गट क मध्ये मोडलं जातं, सी मध्ये, ग्रुप सी मध्ये. ठीक आहे. आरोग्य सहाय्यक पूर्णपणे सरळ सेवा होणार आहे, म्हणजे ह्याची पूर्ण पदे जी भरली जाणार आहे तर परीक्षेमार्फत, सरळ सेवा एक्झाम मार्फतच. त्यामध्ये पहा महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच हायर सेकंडरी सर्टिफिकेट, ज्याला 12वी म्हटलं जातं, 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. पहिला पॉईंट लक्षात असू द्या. त्यानंतर शासनाच्या बहुउद्देशीय कर्मचाऱ्यांसाठी विहित केलेला किमान 12 महिन्याचा प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण जे आहे, लक्षात असू द्या, 12 महिन्याचा स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण असणं या ठिकाणी गरजेचं आहे. आता या ठिकाणी बऱ्याच जणांना कन्फ्युजन असेल, झडपीमध्ये वेगळे असतात नियम, त्यानंतर मग नगरपालिकेमध्ये वेगळे असतात. त्यामुळं हे पाहूनच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तर तुम्ही झडपीमध्ये जे ॲड निघाले असेल तर त्यातले जे काही नियम असते तर अटी असतील ते वेगळे, इथले नगर परिषदचे वेगळे असतात मित्रांनो, तर ते पाहणं गरजेचं आहे. या ठिकाणी पहा शासन जे आहे काय सांगते, तुमचं 12वी पास असणं सायन्समधून गरजेचं आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, हे 12 महिन्याचा जे आहे कोर्स तो उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. त्यानंतर संबंधित विषयाचा किमान या ठिकाणी कामाचा 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. आता या ठिकाणी अनुभव मागितलेला आहे मित्रांनो, तर लक्षात असू द्या. जे कोणी आहेत आपले मित्र फॉर्म भरणारे तर त्यांना हे पॉईंट लक्षात असणं गरजेचं, संबंधित विषयाचा अनुभव असणं गरजेचं आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक या ठिकाणी पण ॲड केलेलं आहे. पण त्यानंतर महत्त्वाचं नेक्स्ट म्हणजे आहे परिचारिका. पहा परिचारिकेमध्ये काय काय सांगितले, सरळ सेवा 100% म्हणजे नगर परिषदचे पण जे काही पदं आहेत 100% भरली जाणार आहेत. ठीक आहे. ज्यामध्ये पहा महाराष्ट्र राज्य माध्यमिक जे आहे शिक्षण मंडळांची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे परीक्षा जी आहे पास होणं, म्हणजे 12वी HSC हायर सेकंडरी सर्टिफिकेट पास असणं गरजेचं आहे. त्यानंतर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल म्हणजेच आपलं महाराष्ट्र परिचर्या जे परिषद आहे नर्सिंग, त्यानंतर मिडवायफरी पदविका अधिनियम अंतर्गत नोंदणी आवश्यक. GNM BSc झालं असेल तर तुमचं रजिस्ट्रेशन गरजेचं आहे, लक्षात असू द्या. रजिस्ट्रेशन कंपल्सरी लागेलच. 2 पॉईंट. त्यानंतर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी जे तुम्हाला सांगितलं आहे मी. ठीक आहे. त्यानंतर परिचारिका म्हणून तुम्ही ॲज अ स्टाफ नर्स म्हणून शासकीय म्हणजेच गव्हर्नमेंट, निमशासकीय म्हणजे प्रायव्हेट, स्थानिक म्हणजे स्थानिक स्वराज्य जे काही संस्था वगैरे असतात, ट्रस्ट वगैरे, त्यानंतर प्रायव्हेट खाजगी रुग्णालयातील संबंधातील विषयातील कामकाजाचा किमान 3 वर्षाचा अनुभव. या ठिकाणी एक पॉईंट परत एक इम्पॉर्टंट ॲड केलेला आहे, तुम्हाला 3 वर्षाचा कामाचा अनुभव आवश्यक आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. त्यानंतर मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक या ठिकाणी परत ॲड करण्यात आलेलं आहे. आता या ठिकाणी पहा एक पॉईंट यांनी क्लिअरली सांगितलेला नाही आहे की एक्सपिरियन्स जे आहे BSc नर्सिंगवाल्याला पण कंपल्सरी आहे का GNM वाल्याला पण कंपल्सरी आहे. तर या ठिकाणी या पॉईंटचा अर्थ माझ्या मते तर दोघाला पण लागू होईल, पण या ठिकाणी जेव्हा ऑफिशियल नोटिफिकेशन येईल तेव्हा हे आपल्याला पॉईंट क्लिअर होऊन जाईल.
तर पहा या ठिकाणी 3 वर्षाचा अनुभव तर या ठिकाणी मेन्शन केलेला आहे मित्रांनो, ते एक लक्षात असणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे फॉर्मसाठी तुम्ही भरत असाल तर ही एवढी माहिती समजणं गरजेचं आहे. त्या ठिकाणानंतर बाकीचे बरेच काही पदे आहेत, ते जर तुम्ही भरणार असाल तर त्या पदासाठी तुम्हाला PDF पाहावं लागेल. ही PDF पाहिल्यानंतर तुम्हाला कोणते पदे येऊ शकतात आणि कोणत्या पदाला काय लागेल ते समजून जाईल मित्रांनो. ठीक आहे. व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. PDF टेलिग्राम चॅनल ग्रुपवर आहे. टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, जाऊन घेऊ शकता. धन्यवाद मित्रांनो.